लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी सोलापूर अकोल्यामध्ये महिलांची गर्दी पाहायला मिळते। सेतू केंद्रावरती महिलांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। 15 जुलैपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। अद्याप अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू झालेलं नसलं तरी पूर्वतयारी म्हणून कागदपत्र जमा करण्यासाठी महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळते। तर आपण दृश्यांमध्ये पाहत असलेली ही संपूर्ण गर्दी आहे सोलापुरातल्या आणि अकोल्यातल्या सेतू केंद्रावरची। 15 जुलैपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आहे आणि त्याचसाठी सोलापुरात आणि अकोल्यामध्ये सेतू केंद्रावरती महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि आजपासून खरं तर या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होती आणि त्यासाठी सगळ्या महिलांची गर्दी जी आहे ती संपूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या सेतू केंद्र असेल किंवा वेगवेगळ्या महाई सेवा केंद्रांवरती आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या सोलापूरच्या सेतू केंद्रावरती आणि आपण या ठिकाणी बघता की महिलांची मोठी गर्दी जी आहे उत्पन्न दाखला असेल किंवा रहिवासी दाखला असेल हे काढण्यासाठी होती। खरं तर लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे ते अजूनही सुरू झालेलं नाही आहे, मात्र त्यापूर्वीच महिला ज्या आहेत ते तयारीसाठी उत्पन्न दाखला आणि रहिवासी ताई कधीपासून गर्दी थांबल्यात आणि कशासाठी थांबल्यात? सकाळपासून चालू आहे, 9 वाजल्यापासून चालू आहे। काय काढायसाठी? माझी लाडकी बहीण योजनेसाठी। काय करताय आता? उत्पन्न दाखला आणि रहिवासी दाखला हे याच्यासाठी आलेले आहे आम्ही इथं। पण योजनेचं अजून पोर्टल सुरू झाले नाहीये, पण त्याच्या आधी तुम्ही तयारी चालू करायला पाहिजे ना। मिळालं तर मिळालं, अच्छा त्यासाठी आपण करायचा प्रयत्न आपल्या आपल्या परीने। काही योजनेचा आनंद आहे का? आहे ना, खूप आहे। त्यामुळे तुम्ही त्यासाठी थांबलाय? हो, त्यासाठी। तुम्ही कधीपासून थांबला? आम्ही 11 वाजल्यापासून इथं थांबलो। आम्ही तिथं रांग होतं, तिथून आम्ही इथं आत्ता आलो आम्ही। आता येऊन इथं उभारले, त्यांनी जय नाही गेले तर तुम्हाला काय काढायचं आता? सही शिक्का पाहिजे, सही शिक्का पाहिजे आम्हाला। रहिवासी दाखल्यासाठी सही शिक्का यांना घ्यायचा आहे। या सगळ्या महिलांची गर्दी जी आपल्याला रांगेमध्ये पाहायला मिळेल। सकाळपासून सगळ्या महिला ज्या आहेत आपला उत्पन्न दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, हे सगळे मिळवण्यासाठी रांगेमध्ये गर्दी केली आहे। सोलापूरच्या सेतू केंद्राबाहेर आतून केंद्राच्या बाहेर जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत सगळ्या महिला असतील, त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक असेल, या सगळ्यांची गर्दी जी आहे ती सोलापूरच्या सेतू केंद्राच्या बाहेर पाहायला मिळते। मी जसं म्हणालो की अजून पोर्टल सुरू झालेलं नाही आहे, मात्र त्यापूर्वीच उत्पन्न दाखला असेल किंवा रहिवासी दाखला असेल किंवा इतर जे सगळे लागणारे कागदपत्र असतील ते जमा करण्यासाठी महिलांची गर्दी सोलापूरच्या सेतू केंद्रांवरती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन युकाल दिसा, आफ्ताब शेख, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।